पुण्यामधल्या ससून रुग्णालयामध्ये शिरलं पावसाचं पाणी। रुग्णालयाच्या ब्लॉक नंबर 13 मधील वेटिंग हॉलमध्ये पाणी शिरलं। वेटिंग रूम मध्ये पाणी शिरल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल। पुण्याच्या शिरूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं कलिंगड पिकाचं नुकसान, मांडवगण फराटामध्ये प्रचंड नुकसान, शेतकरी हवालदिल। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये झालेल्या पावसानं उन्हाळी पिकांना फटका, उन्हाळी भुईमूग बाजरीला कोंब फुटले, प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये दुपारनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढला। सकाळपासून पावसाची उघडीप सुरू होती। इंदापूरमध्ये मुसळधार पावसाचा कहर, पद्मावती देवीच्या मंदिराच्या गाभाऱ्यासह सभा मंडपामध्ये पावसाचं पाणी, मंदिराच्या आतील संपूर्ण भाग पाण्यामध्ये बुडाला। मुसळधार पावसामुळे पुणे शहरामध्ये 254 झाडं पडली। मे महिन्यामध्ये झाडं पडण्याच्या सर्वाधिक घटना, झाडं अंगावर पडल्यामुळे पुणे शहरामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची देखील घटना। पुण्याच्या दौंड तालुक्यामध्ये मुसळधार पावसाचा कहर, तालुक्यातील राहूमध्ये 8 महिन्यापूर्वी बांधलेला रस्ता पुरामध्ये असा वाहून गेला। पुण्याच्या सिंहगड परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याचा धोका। या पार्श्वभूमीवर 29 मेला सिंहगड किल्ला बंद ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय।